13व्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्या नावाची घोषणा रविवारी करण्यात आली। शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते तात्या गवते यांनी बाळाराम पाटील यांच्या नावाची घोषणा केली। यावेळी बाळाराम पाटील यांच्या नावाची घोषणा होताच नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार धैर्यशील पाटील, शेका पक्ष जिल्हा परिषद पक्षप्रतोद पंडित पाटील, महिला आघाडी रायगड जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका खैरुनिशा हुसैन, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलमताई पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। पनवेलमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ही सभा संपन्न झाली। पावसाची बरसात होऊनही यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते सभेला उपस्थित होते। तात्या गवते यांनी बाळाराम पाटील नाव सुचविल्यानंतर त्यांच्या सूचनेला तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पनवेल शहर चिटणीस नितीन पाटील, नगरसेवक संदीप पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रज्योती म्हात्रे, शेका पक्ष महाराष्ट्र अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉक्टर आरिफ दाखवे, पुरुषोत्तम भोईर यांनी अनुमोदन दिले। तसेच यावेळी शेका पक्ष व्यापारी सेल, विधी सेल, उत्तर भारतीय सेल यांनी बाळाराम पाटील यांच्या नावाला अनुमोदन देऊन आपला पाठिंबा दर्शविला। यावेळेस मुस्लिम, शीख, बिहारी, पंजाबी, वाल्मिकी, मारवाडी समाजाने बाळाराम पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला। या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका खैरुनिशा हुसैन यांचाही सत्कार करण्यात आला। बाळाराम पाटील यांची उमेदवारी घोषित करताना आनंद होतोय। आजचा दिवस पक्षाच्या दृष्टीने आनंदाचा दिवस। बाळाराम पाटलांचा विजय निश्चित आहे। खारघर टोलचा प्रस्ताव 2009 पासून सुरू होता। त्याची चर्चा विधानसभेत झाली होती। त्यावेळेस प्रशांत ठाकूर झोपले होते का, असा खडा सवाल यावेळेस जयंत पाटील यांनी विरोधकांना केला। मी निश्चितपणे सांगेन की बाळाराम पाटलांच्या पराभवानंतर ज्या ग्रामीण भागामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाने घवघवीत यश असं या ठिकाणी मिळवलेलं आहे। आणि म्हणून बाळाराम पाटलांचा विजय ही एक औपचारिकता राहिलेली असं माझं म्हणणं आहे। पण या ठिकाणी मला विरोधी उमेदवारांना खरा सवाल करायचा आहे। या प्रश्नासाठी आज या ठिकाणी राजकारण चालू आहे। त्या राजकारणामध्ये टोलचा खरा मुद्दा आहे। प्रशांत ठाकरेंना किती माहिती झाली विधिमंडळाच्या कामकाजाची मला माहिती नाही विवेक पाटील, पण टोलचा मुद्दा टोल लावायचा असेल तर टोलची मागणी होते। टोलच्या MSRDC आणि बांधकाम खात्याचा प्रस्ताव जातो आणि तो प्रस्ताव या ठिकाणी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटीकडे जात असतो आणि याचा कालावधी जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा असतो। 2009 पासून हे प्रस्ताव सुरू होते। याची चर्चा झालेली आहे विधिमंडळामध्ये। हा टोल बसणार, सायन पनवेल हा रस्ता 6 पदरी होणार हे या ठिकाणी जाहीर झालं होतं। त्यावेळेला हे आमदार कुठे झोपले होते हा खरा सवाल आहे। यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काँग्रेसवर कडाडून टीका केली। बाळू शेठ यांना आता आपल्याला आमदार करायचे आहेत, पण हे आमदार करण्यासाठी आपण कंबर खसावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। या ठिकाणी आपण जो खोटा अपप्रचार केला जातो, हे मी केलं, ते मी केलं, खरं याने काहीच केलं नाही आणि काहीच केलं नाही ते सगळं तुमच्या त्या व्हॉट्सअपवरनं, ट्विटरवरनं, त्या ठिकाणी इंटरनेटचा फायदा घेऊन वर्तमानपत्रांमधनं जो अपप्रचार केला जातोय त्या सगळ्या प्रचाराला चोख उत्तर देण्याचं काम या ठिकाणी जमलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनींनी करायला पाहिजे। तुम्ही सांगितलं पाहिजे, माझे सहकारी सदावर्ती यांनी सांगितलं का हो आम्ही बाबासाहेब आंबेडकर भवन बांधलं। जय म्हात्रे नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याची आपण सुरुवात केली
आणि जागा मिळवण्यापासून झोपडपट्टी हलवण्यापासून त्या ठिकाणचं प्रत्येक काम हे शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे. आणि आयत्या बिळावर जे नागोबा आता नाजायला लागलेले आहेत त्यांना बिळात कोंबण्याचं काम या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला करायचं आहे. हो, तुम्ही सांगायला पाहिजे. हो, हे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह हो आम्ही बांधला जे म्हात्रे नगराध्यक्ष असताना त्याची आम्ही सुरुवात केली आणि सारी तरतूद त्याला लागणारी सारी तरतूद जे म्हात्रेंसारख्या कल्पक नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितली. हो, आपण सांगितलं पाहिजे या पनवेल शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची एक चांगल्या प्रकारची वास्तू व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटनेला केवळ 1 रुपया नाममात्र भाड्यानं FSI देण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाचे जे म्हात्रे नगराध्यक्ष असताना आम्ही केलं. म्हणून आज या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला ते ज्येष्ठ नागरिक संघाचं हे बघायला मिळते. तुम्ही सांगायला पाहिजे. हो हो, आमच्यामुळेच सरकारी दवाखाना या ठिकाणी होतोय. हो, आपण सांगायला पाहिजे. याची विस्तृत माहिती तुम्हाला देण्यात येईल. हे सांगण्याचं काम आपण जर केलं तर आज फुकटचा पेपर वाचायला मिळतोय. पनवेल विधानसभा मतदारसंघात जयंतभाई फुकटचा पेपर घरपोच केला जातोय. काही कार्यकर्त्यांनी काही लोकांनी विचारलं कार्य निवडणुकीपुरतच आहे का कायमचं देणार आहे. तुमची दानच नाही कायमचं देणार आहे निवडणुकीवर. हे पेपर यांचा कोण विकत घेत नाही म्हणून फुकट टाकण्याची दुर्दैवी वेळ यांच्यावर या ठिकाणी आली. या आंदोलनाचा उल्लेख या ठिकाणी केला. हे आंदोलन लोकांना तुमच्यासाठी नाहीये. हे आंदोलन आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवरचा राग काढण्यासाठी. कारण हे सन्माननीय आमदार त्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेले होते SL वडवाल्याकडे. त्याला सांगितलं जाऊन की मी इथला आमदार आहे आणि हे रोडचं काम या रोडचं कॉन्ट्रॅक्ट हे मलाच मिळालं पाहिजे, माझ्या कंपनीला मिळालं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरने अत्यंत शांतपणे सांगितलं. ते खूप शांतपणे बोलतात. आमदार साहेब, आपल्याला लोकांनी आमदार केलेले आहेत ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचे सहकार्य करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी निवडून दिलेले. तो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आमदार केलेले नाहीत. हे उत्तर जेव्हा त्यांना दिलं त्यांनी मुंबई जाऊन सांगितलं की आमदार म्हणून लोकांची सेवा करण्याचं काम तुमचं आहे, ते तुम्ही करा. कॉन्ट्रॅक्टर म्हणून या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी कुणाला सब कॉन्ट्रॅक्ट द्यायचा तो निर्णय घ्यायचा माझा अधिकार आहे आणि तो माझा अधिकार मी वापरणार. हा जेव्हा उत्तर त्यांना दिलं तेव्हा त्यांना सांगितलं का ठीक आहे मी बघून घेईल. आता बघून घ्यायला काहीच मिळत नाही हातात, म्हणून आता टोलचं नाटक करून त्या ठिकाणी बघून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच या प्रसंगी विधानसभा पनवेल मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनीही विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. जुलै महिन्याची 13 तारीख आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 13व्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. 13 जुलै 13वी विधानसभा काँग्रेसचं 13वं घालण्याच्या जिद्दीनं या ठिकाणी जमलेल्या माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनींना बाळाराम पाटलाचा लाल सलाम. आजच्या ह्या सभेला तात्यांच्या जाण्याची, तात्यांच्या नसण्याची दुःखद किनार आहे. पण तुमचा साऱ्यांचा उत्सव, तुमची साऱ्यांची जिगर रणरणत्या पावसामध्ये बसून राहण्याची तुमची हिम्मत बघितल्यानंतर उद्याच्या निवडणुकीच्या यंत्रणेची काळजी करावं असे उमेदवार म्हणून मला वाटत नाही. या ठिकाणी मी आपल्या समोर सांगू इच्छितो. निश्चितपणानं पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाची कार्यपद्धती, उमेदवार म्हणून घोषणा, भूमिका याबाबत आपण निश्चितपणानं नंतर बोलू. आज पर्जन्य राजा, सारा उभा महाराष्ट्र पर्जन्य राजाची पावसाची चातकासारखी वाट बघतोय. आपल्या घोषणेला, आपल्या निर्धाराला आशीर्वाद देण्यासाठी पाऊस या ठिकाणी बरसतोय आणि तरी तुम्ही जागा सोडत नाही. हेच आपल्या यशाचं उद्याचं इंगित असेल असं या ठिकाणी नमूद करतो. आपण साऱ्यांनी अतिशय मोठी जबाबदारी माझ्या शिरावर, माझ्या खांद्यावर टाकलेली आहे. याची जाणीव मला आहे.
समोरच्या माणसांची खोटं बोलण्याची ताकद प्रचंड आहे याची जाणीव मला आहे. त्यांची आर्थिक ताकद प्रचंड आहे याची जाणीव मला आहे. त्यांची विकत घेण्याची ताकद प्रचंड आहे. गोबेल्सचा बाप म्हणून या दोन्ही बाप बेट्यांचा गौरव करावा लागेल इतकी यांची कुवत आहे. पण या साऱ्या कुवतीला तुमच्या साऱ्यांच्या प्रेमानं, तुमच्या साऱ्यांच्या जिद्दीनं, तुमच्या साऱ्यांच्या साथीनं निश्चितपणानं यशस्वीपणानं तोंड देईन आणि पुन्हा एकदा पनवेलवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा डौलानं फडकवेन एवढा अभिवचन या ठिकाणी देतो. आमदार धैर्यशील पाटील यांनीही विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला की आज निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कदाचित आपण फोडत असू, उमेदवारीच्या तयारीला आज कदाचित आपण औपचारिकरित्या कदाचित लागत असू, पण ज्या दिवशी हा लाल झेंडाला या ठिकाणी या लाल झेंड्याच्या डोळ्यातून 2 अश्रू ज्यावेळी जमिनीवरती 5 वर्षापूर्वी पडले होते, त्याच दिवशी मित्रांनो बाळू शेठ आणि तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कामाला लागलेला होतात. आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज कोण आंदोलन या ठिकाणी करत असेल, शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलन करण्याची ही भूमिका नेहमी शेका पक्षाने या ठिकाणी घेतलेली आहे. शेका पक्षाचा लाल झेंडा नेहमी आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेत आलेला आहे. पण आज कोणतरी अचानक कुणाला तरी शंका आली असेल, आज कुणाला तरी अचानक आठवलं असेल की अरे खारघरचा टोल या ठिकाणी जनतेनं भरावा का. आणि म्हणून ज्यांनी आतापर्यंत कधीही आंदोलनं केली नाहीत, ज्या काँग्रेस पक्षानं केवळ जनतेचं रक्त शोषण्याचं काम केलं, ज्या काँग्रेसनं आतापर्यंत केवळ महागाई वाढवण्याचं काम केलं, ज्या काँग्रेसनं आतापर्यंत गोरगरिबांची घरं कशी मातीत मिसळता येतील असं या ठिकाणी काम केलं, ते काँग्रेसवाले आता अचानक टोलच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका घ्यायला लागलेले आहेत. अरे आतापर्यंत 15 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यावेळी जनतेच्या खिशातून टोलच्या माध्यमातून कशी जनतेची लूट करता येईल अशी भूमिका गेले 15 वर्ष तुम्ही पाहत होतात. आणि आज अचानक तुम्हाला असं वाटायला लागलं खारघरची जनता टोल कशी भरणार अशा पद्धतीची काळजी या मंडळींना या ठिकाणी वाटायला लागली.